आज लंचसाठी छोले भटुरे केलेत. चला पाहूयात मी कसे बनवले. छोले शिजवतानाच मी त्यामध्ये कांदा आणि तमालपत्र घातली होती, त्यामुळे छान टेस्ट येते. आणि त्याच्यासाठी मी हा मसाला आता करून घेणार आहे. छोल्यामध्ये घालण्यासाठी मी ते चहाचं पाणी ठेवलेलं आहे. चहाचं पाणी घातल्यानंतर छान कलर येतो आणि टेस्ट पण छान येते. आता छोले फोडणी देऊया. त्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मी मोहरी टाकलेली आहे, थोडेसे जिरे, आणि आपण आता मी बनवलेला मसाला टाकणार आहे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर. आपण छोले फोडणी दिलेले म्हणजे देत आहोत. तर एकीकडे मी भटुऱ्यांसाठी हे कणिक मी भिजवून ठेवलेले आहे. मैदा, दही, थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. आपण हे चहाचं पाणी उकळत ठेवलं होतं, ते आता गाळून घेऊया. हे पहा, आता हे पाणी आपण छोल्यामध्ये घालणार आहोत. इकडे मसाला भाजत आहोत. यामध्ये मी थोडासा छोले मसाला घालणार आहे. पहा, धने पावडर घालणार आहे, थोडीशी जिरेपूड. आणि आता यामध्ये मी कोल्हापुरी मसाला आमचा घालणार आहे. कांदा लसूण चटणी. हे पहा, कांदा लसूण चटणी. थोडीशी हळद घालायची आहे. आणि आता थोडंसं फ्राय करायचे आहे चटणी शिजण्यासाठी. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आता मसाला भाजलेला आहे. मी जास्त ऑइल वापरत नाही आणि कसं थोडं तेल सुटेपर्यंत मी भाजलेला आहे. आता आपण यामध्ये छोले घालूया. आणि त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे आपण चहाचं पाणी करून घेतलेलं आहे, हे घालायचं. आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर आपण नंतर पाहूया. तोपर्यंत मी भटुरे लाटून घेणार आहे. इकडे माझे भटुरे लाटून झालेले आहेत. आपण गॅसवरती तेल तापलेलं आहे. इकडे छोलेचा गॅस चालूच आहे. आपण आता भटुरे तळूयात. हे छोले भटुरे तयार आहेत. हे पहा.